जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला महिलांचं आयुष्य सोपं करायचं, मुलींचं आयुष्य मला इझी, सोपं, छान, कम्फर्टेबल करायचंय. आणि म्हणूनच नक्की पुरुषांच्या मेंदूमध्ये, मनामध्ये शिजत काय असतं याचा तर्कशुद्ध अभ्यासपूर्वक व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे की नक्की मुलं विचार कसे करतात, आपल्याला कळत खरं त्यांच्या मेंदूत काय चाललंय. आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1, पुरुष हा अतिशय साधा प्राणी आहे. मनुष्य प्राणी अशा मी म्हणते, लगेचच ते ऑफेन्सिव्ह म्हणून घेऊ नये. तर आहे ना, स्त्रियांना बऱ्याचदा कळत नाही की मी कसं हँडल करू, याच्या मनात काय चालू आहे. आणि ना प्रत्येक वयोगटातल्या पुरुषाला मी हे निरीक्षण केलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा याबद्दल बोलत असतात. असंख्य इंटरनेटवरती रिसर्च आर्टिकल सुद्धा तुम्हाला मिळतील. 100% पुरुषाला आवडतात आणि त्या जर मिळाल्या ना स्त्रीकडून की त्यांचा विश्वासच नव्हे, मैत्रीच नव्हे, तर ते तुमच्या प्रेमात सुद्धा पडतात. आणि त्या म्हणजे आदर, रिस्पेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कौतुक, अप्रिसिएशन. खरं कौतुक, स्तुती नाही. नंबर 2, रिस्पेक्ट, आदर. आता हा आदर पुरुषाला का हवासा वाटतो त्याचं कारणच असं, पुरुष हा नैसर्गिक दृष्ट्याच त्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य असतं. दे आर नॅचरल लीडर्स. म्हणजे अजूनही कुटुंब चालवणं, त्यांच्यावरती अतिशय जबाबदारीचं खांद्यावरती भार असणं, कुटुंबाचं नेतृत्व करणं, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषाला करायला पण आवडतं. त्यांच्या ते अंगावरती पण पडतं. बऱ्याचदा बिचारे खूप लहान वयामध्येही ते पडू शकतं. पुरुषांना सतत परफॉर्मन्सचं प्रेशर असतं, कारण की त्यांच्याकडे नॅचरल लीडर्स, प्रोव्हायडर्स, पोसणारा असं म्हणूनच बघितलं जातं. कशामध्ये मग रिस्पेक्ट आपण दाखवू शकतो स्त्रिया पुरुषांना आदर देऊ शकतो, तर ते म्हणजे ना डिसिजन मेकिंग मध्ये, की एखादा निर्णय घेताना त्याला त्याच्या निर्णयांसाठी आदर करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट कृती करताना डिसिजन घेतल्यानंतर ते एक्झिक्यूट करताना त्यांच्या मेथड प्रमाणे, त्यांच्या प्रकारे, त्यांना ज्या पद्धतीनं ते करायचं आहे ते त्यांना करू देणं. कारण की स्त्रियांना थोडंसं कंट्रोल फ्रीक असतात. म्हणजे त्यांना गोष्टी आपसूक खूप छान शिकवायला आवडतात, सांभाळून घ्यायला आवडतं. त्यांना खूप राडा गोंधळ, फेल होऊ नये यासाठी ना त्यांच्यातलं मातृत्व बाहेर येतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी सारवासारव करायला लगेच जातात. पण ना त्याच्यामुळे पुरुषाचं नेतृत्व कौशल्य चांगलं सुधारत नाही, ग्रूमिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे ते नीड दॅट रिस्पेक्ट फ्रॉम अ विमेन, स्पेशली हिज वुमन, की त्यांना या बाबतीमध्ये रिस्पेक्ट मिळावा. आता तुम्हाला त्यांची पद्धत किंवा त्यांचा निर्णय दोन्ही गोष्टी आवडत नसतील आणि तुम्हाला नॅचरली खरोखरीच आतून रिस्पेक्ट देता येत नसेल, तर तुम्ही बसलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे बोललं पाहिजे. सिट डाऊन, टॉक टू हिम आणि याच्याविषयी बोला. मग ते तुमचे वडील असू शकतात, भाऊ असू शकतो, बॉयफ्रेंड, पार्टनर, कोणी असू शकतं. तुम्ही त्यांच्याशी बोला. पण त्यांना जर तो आदर नाही ना मिळाला तर त्यांना छाटल्यासारखं होतं लिटरली. कारण की त्यांचं ग्रूमिंगच्या साठी ना त्यांना तो स्त्रीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. नंबर 3, अप्रिसिएशन, कौतुक. रिसर्च असं सांगतो. आज मी अतिशय तर्कशुद्ध रिसर्च बेस्ड वैज्ञानिक, मला दरवेळी असाच व्हिडिओ करायला आवडतो, पण याच्याबद्दल सुद्धा रिसर्च आहे. स्त्रियांचं जितकं कौतुक होतं तितकं पुरुषाचं होत नाही. कारण पुरुषांकडून तेवढ्या ठराविक माफक अपेक्षा ह्या सतत असतात आणि म्हणून हे अप्रिसिएशन त्यांना मिळणं प्रचंड आवश्यक आहे. आणि ही एक छान ट्रिक आहे बरं का, जर तुम्ही स्त्रिया असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एखादी कृती आवडली, उदाहरणार्थ काय, पालकत्वामधली, पेरेंटिंग मधली एखादी कुठली तरी छान कृती तुमच्या पार्टनरनं केली आणि त्याने तुम्हाला खूप मदत झाली आणि ते एरवी ती करत नाही, तर तुम्ही त्या मोमेंटला योग्य त्या वेळेला त्यांना जर अप्रिशिएट केलं, जेन्युअनली तुम्ही ग्रेटफुल असाल, कृतज्ञता व्यक्त केली, पटकन कौतुक केलं ना छान, इट टचेस देअर सोल. त्यांना इतकं आतून गुदगुल्या व्हायला लागतात की अच्छा ओके, म्हणजे मी केलं पण मला कळलं पण नाही, मी आपलं केलं काम, मला असं वाटलं तुला आराम मिळेल वगैरे, अशा आहे ना काहीतरी, आणि ते मी केलं आणि तुला इतकं ते इम्पॉर्टंट आणि छान वाटतंय. असं केल्यानंतर ते मॅक्सिमम वेळेला त्यांना अपेक्षा पण नसते की इथं आपलं कौतुक होईल आणि तिथं झाल्यानंतर ती कृती, ती गोष्ट ते रिपीट करतात. नंबर 4, वाय मेन डू नॉट कम्युनिकेट. असा स्त्रियांचा नेहमी आरोप असतो आणि तो बहुतांश प्रमाणामध्ये खराच आहे की पुरुष बोलत नाहीत, शेअर करत नाहीत, ओपन अप होत नाहीत, त्यांच्या मनात काय चाललंय ते सांगत नाहीत. याच्या मागचं कारण असं आहे ना, दुर्दैवानं पुरुषांना लहानपणापासून अशाच पद्धतीनं वाढवलेलं असतं की तू जास्त बडबड केली तर तू वीक आहेस, तू दुबळ आहेस, तू रडतोयस, तू इमोशन्स एक्सप्रेस केले, तुझ्या भावना सांगितल्या, तू सगळं बोलून दाखवायला लागलास तर तू वीक आहेस. आणि त्याच्यामुळे सक इट अप, पुल युअर सेल्फ अप आणि जस्ट मूव्ह ऑन. आणि तो असा तो फ्रंट स्ट्रॉंग फसाड सतत दाखवत राहायचं की मी स्ट्रॉंग आहे. तर याच्या मागे असं कारण आहे की त्यांना वाढवलेलंच तसं आहे. मग आपण काय करू शकतो स्त्रिया म्हणून? तर माझ्या असं निरीक्षणास आलंय की
पुरुष त्यांची व्हल्नरेबल बाजू म्हणजे त्यांची दुबळी बाजू किंवा भरपूर बोलणं, शेअर करणं, त्यांच्या भावना व्यक्त करणं हे कधी करतात? जेव्हा त्यांना सेफ स्पेस असते तेव्हा. आपण स्त्रिया जर त्यांना जज करायला लागलो आणि आपण जर, कारण आपण म्हणतो आपल्याला गुड लिस्नर पाहिजेत नवरे, पण आपल्याकडून स्त्रियांच्याकडून तितक्या चांगल्या पद्धतीचं क्वालिटी लिस्निंग होत नाही. आपल्याकडून नकळत जज केलं जातं, कारण की दुर्दैवानं खरा पुरुष म्हणजे तो सतत स्ट्रॉंग असणार आणि त्याला कुठल्याच भावनांनी तो कधीच हादरूनच नाही जाणार. त्यामुळे त्यांना भीती वाटते की आपलं अट्रॅक्शन कमी होईल का, स्पेशली अपोजिट पार्टनरच्या समोर. की आपण जर रडलो, आपण जर असं मान्य केलं, आपण बोलायला लागलो की वाट लागली आहे ऑफिसमध्ये, किंवा मला कळत नाहीये, मला सुधरत नाहीये काय करावं, मला एखादा निर्णय नाही घेता येते, माझ्याकडून चुका झाल्या आहेत, किंवा माझा दिवस खराब गेलाय, मला काही मॅनेज नाही होत आहे, किंवा मला असं वाटतं हरल्यासारखं वाटायला लागलं, हे जर ते ओपन अप झाले तर कदाचित समोरच्या स्पेशली पार्टनरला आपण सेक्सी वाटणार नाही, आपण खरा स्ट्रॉंग पुरुष वाटणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी ओपन अप व्हावं यासाठी आपण त्यांना चांगली सेफ स्पेस आणि ते कम्युनिकेशन सतत ठेवणं, नॉन जजमेंटल असणं आणि ऐकून घेणं शांतपणे, आणि लगेचच कन्क्लुजनला न येता, लगेचच सल्ला न देता, फक्त मी बरोबर आहे तुझ्या आणि व्हॅलिडेशन करणं. म्हणजे जे आता तुला वाटतंय ते वाटणं अतिशय नैसर्गिक आहे, अतिशय ह्युमन आहे, आणि मी असते तुझ्या जागी तर कदाचित मला पण सेम वाटलं असतं, जर तुम्हाला खरंच तसं वाटत असेल तर, बरं का. आणि तेवढं एम्पथेटिकली नॉन जजमेंटल होऊन तुम्ही त्यांना अजिबात कुठचेच ताशेरे टोमणे न मारता, जज न करता आणि सिक्रेट पोटात ठेवले तर ते 100% तुमच्या समोर ओपन अप होतील. नंबर 5, पुरुषांना स्पेस दिलेली आवडते. येस. आणि हे आपल्याला फारसं कळत नाही, कारण की आपला गैरसमज होतो आणि आपल्याला असं वाटतं दे आर डिसइंटरेस्टेड, म्हणजे त्यांना आता आपण आवडत नाही, आता आपण तेवढे अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. त्याचं कारणच असं, स्त्रियांना तितकी स्पेस नसली तरी चालते. आपल्याला उलट जितकी माणसं, जितक्या गरड्यात आपण, जितकं प्रचंड कम्युनिटी सपोर्ट, आपण थ्राईव्ह होतो आणि आपल्या भावना मोकळ्या झाल्या की आपल्याला अतिशय बरं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं असंच पुरुषाचं ब्रेन पण चालतं. नॉट ट्रू. उदाहरणार्थ, ते सतत फॅमिली बरोबर असतात, आई वडिलांबरोबर, मित्रमैत्रिणी जे काय सतत असतात, पण त्यांना कधी कधी त्यांचा वेगळा आनंद व्यक्त करावासा वाटतो, किंवा दुःख सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने प्रोसेस करतात आणि त्यासाठी त्यांना थोडासा अलोन टाइम लागतो, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आपण गैरसमज करून घेतो की आता काहीतरी चुकायला लागलेलं आहे आणि ही जस्ट नीड अ स्पेस, याचा अर्थ माझं काहीतरी चुकलंय, या कन्क्लुजनला आपण येतो. तसं नाहीये. उलट जे ना खूप लॉयल, प्रामाणिक, हेल्दी पुरुष असतात, त्यांना त्यांची स्पेस दिली ना, ते त्यांच्या कुठच्या वेगळ्या मित्रांमध्ये जाऊन आले, त्यांचं डिकम्पोज होणं असं करून ते आले ना, त्या दरम्यानच तो सगळा ताण निघून जातो. त्यांचे मित्र, त्यांची स्पेस, त्यांचं पुस्तक, त्यांची ट्रिप, जे काय असेल ते. त्याच्यानंतर दे स्टार्ट मिसिंग यू. माहेरी जाणं, या बाबतीतलं मला उदाहरण सांगायचंय की स्त्री माहेरी जाते तेव्हा घर चालवणं किती कठीण आहे, आणि आपली गोडगोड मुलं सुद्धा किती डेंजरस असतात कधी कधी, पूर्ण वेळ 24 तास सांभाळणं, याची कल्पना यायला लागते जेव्हा स्त्री ऍबसेंट असते. तेव्हा स्त्रियांकडून पुरुषांना स्पेस न देण्याचं आणखी एक कारण, आणि आता मी हक्कानं सांगू शकते कारण मी स्त्री आहे, पार्टनरशिपमध्ये चिटिंगची भीती वाटायला लागते. पण मला स्पेशली इथे सांगायचं, जर कुठच्या मुली हा व्हिडिओ बघत असतील तर, ज्याला चीट करायचं असतं ना, तो कसाही आणि कधीही चीट करतोच. त्याला तुम्ही स्पेस द्या किंवा नका देऊ. त्याच्यामुळे ना हा नियम, हा अपवाद लॉयल पुरुषांना, जे प्रामाणिक आहेत ना, त्यांना हा लागू होत नाही. त्याच्यामुळे त्या भीतीपोटी बऱ्याचदा स्पेस दिली जात नाही, पण ती देणं खूप गरजेचं आहे. कारण मी म्हटलं तसं, उलट जेव्हा स्पेस दिली जाते, त्यांना वेळ दिला जातो ना, त्यांना प्रचंड महत्व कळतं आपलं. रुटीनचं, जॉबचं, घराचं, आई वडिलांचं, आणि पार्टनर असेल तर पार्टनरचं प्रचंड कौतुक वाटायला लागतं ते, आणि प्रेमात पडतात आणि परत येतात. नंबर 6, पुरुषांना भावनिक दृष्ट्या त्यांना प्रेम आणि जवळीकता, मैत्री, उब, माया प्रचंड आवडते. त्याचं कारणच असं ना, पुरुषाला आहे ना, स्पेशली घरातून आणि जवळच्या स्त्रियांमधून, म्हणजे सख्खी बहीण, आई, जन्मदाती आई, आपली गर्लफ्रेंड जिच्यावरती आपण इतकं प्रेम करतो, किंवा आपली बायको, आणि त्यांनी विश्वास नाही ना ठेवला त्यांच्यावर. मला हे सांगायला पण इमोशनल होतंय, कारण मी समजू शकते पुरुषाच्या नजरेतून ना खूप एकटं वाटतं. आणि ना होतकरू जे मुलं असतात ना, यू कॅन इमॅजिन की मी काय इमोशनल होते. पैसे मिळत नसतात सुरुवातीच्या काळात, स्ट्रगल असतो करिअरमध्ये, परफॉर्मन्स प्रेशर असतं, आणि ना कोणी आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवणारं नसतं. इतकी सोपी गोष्ट आहे ना. मला अजून आठवतंय की सुकीर्तनं माझ्यावरती प्रेम करण्याचं अजून एक कारण तेव्हा त्यांना सांगितलेलं की ना,
कोणी विश्वास नाही ठेवला त्या काळात तू विश्वास ठेवलास की तू मोठा होशील. तुला जे अचीव्ह करायचंय, जो काही तुझा गोल आहे, ध्येय आहे आयुष्यातलं, ते तू करणार. तुझ्यात कपॅसिटी आहे, तू केपेबल आहेस आणि त्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. दॅट्स इट. एवढं त्यांना मिळालं ना, हा भावनिक आधार त्यांना जग इकडचं तिकडं करण्यासाठी ताकद देतं. पण तो इमोशनल सपोर्ट खूप पुरुषांना घरातूनच नाही मिळत आणि पार्टनर्स कडून नाही मिळत, गर्लफ्रेंड कडून नाही मिळत. आणि त्याच्यामुळेच ना त्यांना तो जो क्रोध आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ते कसं चॅनलाइज करावं हे पण नाही कळत, कारण की कोणी समजून घेत नाही आणि ना सपोर्ट करत नाही तो इमोशनल. त्यांच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवत नाही. त्यांना कोणी बसून मग तुझ्या काय डोक्यात आहे, काय प्लॅन आहे तुझा, मी काय करणं अपेक्षित आहे, हे कोणी बोलतच नाही. आणि त्याच्यामुळे फक्त नंबर्स, आत्ता काय करतोस, आत्ता काय पगाराचा आकडा आहे, आता तुझं आत्ता काय वय आहे, आणि आत्ताच्या एक्झिस्टन्स जो आहे ना तो सगळा ठरवला जातो वर्तमान काळातल्या प्रेझेंट टेन्सच्या अचिव्हमेंट्स वरती, ना की कोणते कौशल्य तो मुलगा किंवा तो पुरुष आत्ता अक्वायर करू पाहतोय, त्याची स्वप्न किती मोठी आहेत, ती मोठी स्वप्न बघण्यासाठी ती कौशल्य आता तो मिळवतोय, त्यासाठी त्याची किती कष्ट करण्याची तयारी आहे. आणि त्याला फक्त तो भावनिक ते प्रेम, ती माया आणि ते समजून घेणं कुठेतरी लागतं, आणि ते मुलांना मिळत नाही. नंबर 7, ऑफकोर्स पुरुषाला शारीरिक स्पर्श प्रचंड आवडतो. फिजिकल इंटिमसी स्त्रीला जितके हवीशी वाटते त्याच्यापेक्षा कैकपट जास्त पुरुषाला हवी असते. ऑलमोस्ट प्रत्येक पुरुषाचं लव्ह लँग्वेज म्हणजे प्रेमाची भाषा हा स्पर्श असतो. आता परत एकदा, स्पर्श म्हणजे फक्त सेक्शुअल स्पर्श असंच मला नाही म्हणायचं, पण मेन आर व्हेरी सिम्पल क्रिचर्स. मी जसं म्हटलं तसं त्यांना ते खूप व्हिज्युअली अट्रॅक्ट होतात. त्यांना त्या स्पर्शातून बोललेलं, कम्युनिकेट केलेलं, शब्दांच्या भारंभार गोतावळ्यापेक्षा त्यांना सोपं वाटतं ते. आणि त्याच्यामुळे कधीतरी जवळ येऊन काहीतरी बोलणं, एक एक पाठीवरती हात ठेवला, जवळ घेतलं, मिठी मारली, शाबासकीची थाप असेल, तुमचं जे नातं आहे, ऑफकोर्स त्या नात्याच्या डायनेमिक प्रमाणे. पण स्पेशली तुम्ही जर पार्टनर असाल, आणि ना हे मला मुलगा झाल्यानंतर मला कळलं, मला असं वाटायचं की छोट्या मुलांना, छोट्या मुलींपेक्षा जी छोटी छोटी बाळं असतात, स्पेशली टॉडलर्स 2 ते 4 वर्षांची, त्या मुली खूप जास्त पाप्या घेणं, वडिलांच्या जवळ येणं, आईच्या जवळ येणं, गोडगोड बोलणं, असं मुलींमध्ये असेल. पण माझा हा गैरसमज अथांगनं इतका छान दूर केला ना. मुलांना पण तेवढंच आईला जवळ घ्यायला आवडतं, अतिशय पाप्या द्यायला आवडतात. आई वडील, माझ्या घरचे सगळे मला जवळ घेतात, मिठी मारतात, माझ्यावर खेळतात. उलट त्यांना फिजिकल दंगा प्रचंड आवडतो मुलांना. हा जो ट्रेट आहे, म्हणजे हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ना, हे मला नंतर मोठ्या पुरुषांपर्यंत सुद्धा मला जाणवलेले. म्हणजे खूप वेळा मला खूप हे सांगायला वाईट वाटतं ना, जे आजोबा लोक असतात ना, यांना तर ते इतके स्पर्शाचे भुकेलेले असतात ना बिचारे. म्हणजे त्यांना कोणीतरी जस्ट एक, तुमचं औषध तुम्ही घेतलंय का, हात पकडून, पाठीवरती हात फिरवून, तुम्हाला बरं वाटतंय ना आजोबा, तुम्ही औषध घेतलं का, जस्ट एक हात सुद्धा हातात त्यांच्या कोणी घेत नाही. अतिशय दुर्लक्षित होतं. आणि त्याच्यामुळे ना दे क्रेव फॉर दॅट फिजिकल इंटिमसी. आणि तो स्पर्श आपण स्त्रिया, कारण आपल्या स्पर्शामध्ये ताकद आहे, आपण नक्कीच देऊ शकतो. नंबर 8, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, स्पेशली तुम्ही जर मुलगी असाल, स्त्री असाल, तर मी शेवटाला ठेवलेला आहे. आणि तो म्हणजे, माझ्या लक्षात आलंय की पुरुषांना कशा पद्धतीच्या स्त्रिया आवडतात. हा एक वेगळा विषय, याच्यावरती सिरीज होईल. पुरुषांना, मुलांना अशा मुली आवडतात ज्यांना ते स्वतः आदर करतात. इफ देर इज नो रिस्पेक्ट, दे विल नेव्हर लव्ह यू. रिस्पेक्ट नाही तर ते तुम्हाला लॉंग टर्म कमिटमेंट कधीच देणार नाहीत. हे सत्य आहे. याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला काही म्हणू शकता, हे सत्य आहे. रिस्पेक्ट मिळवायचा कसा, असा एक पुढचा प्रश्न, प्रतिप्रश्न लगेचच येतो. याच्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग आहे, आणि तो म्हणजे मुलींना मुलांकडून रिस्पेक्ट मिळतो जेव्हा त्या स्वतःला रिस्पेक्ट देतात. सोपी सिंपल गोष्ट आहे. आपण आपल्याला जर रिस्पेक्ट करत नसू, आपल्याला आपला सन्मान वाटत नसेल, आदर वाटत नसेल, साधी सोपी गोष्ट आहे, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचा की आपल्याला आपण आवडतो का, आपलं स्वतःवरती प्रेम आहे का, आपल्याला आपला स्वतःचा आदर वाटतो का. जर तो वाटत नसेल तर 100% पुरुषालाही वाटत नाही. जी स्त्री स्वतःची काळजी घेते, स्वतःवरती प्रेम करते, स्वतःचा आदर करते, ती सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि खरं तर हा स्त्रियांना पुरुषांच्या बाबतीत पण वाटतो, कारण असा पुरुष जो स्वतःला खूप रिस्पेक्ट देत नाही, स्वतःला ऑलरेडी फालतू समजतो, तो एखाद्या स्त्रीला का आवडेल.
पण तसं नाहीये. पण स्त्रियांना बऱ्याचदा मदरली इन्स्टिंक्ट खूप असतं. म्हणजे इफ यू आर गोइंग थ्रू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, ऑलरेडी खूप साऱ्या विवंचनेतून आयुष्यात वाट लागलेली अशा ह्याच्यातून जर एखादा पुरुष जात असेल, तर स्त्रीला त्याचं आयुष्य मदत करण्यासाठी, सुधरावं, चांगलं व्हावं त्याचं, याच्यासाठी आई होऊन जणू काही त्याची त्याला मदत करायला भयानक आवडतं. पण तसं पुरुषांच्या बाबतीत होत नाही. त्याचं कारणच असं की पुरुष प्रोव्हाइड करतो, सगळं पुरवतो, देतो, प्रचंड प्रेम करतो. पण तुम्ही तुमचा आदर करत नसाल, तुम्हीच तुम्हाला प्राधान्य देत नसाल, प्रेम करत नसाल, तर तुम्हाला ते पुरुषांकडून मिळणार नाहीये आणि हे सत्य आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुरुषाला कसं समजून घ्यावं, स्पेशली स्त्रियांनी, असा व्हिडिओ करण्याचा हेतूच किंवा उद्दिष्टच असं आहे की फक्त जन्म देणं, फक्त तुमच्यावरती प्रेम करणं, तुम्हाला साथ देणंच नव्हे, आता तुमच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे, सगळ्या स्त्रियांचं. सद्गुरू वामनराव पै नेहमी म्हणतात की स्त्री मुक्तीचा दिवसच येणार नाही जर स्त्री सन्मान सतत असेल. 365 दिवस जर स्त्रीचा सन्मान होत असेल, तर सेपरेट महिला दिन किंवा स्त्री मुक्तीसाठीचे वेगळे कसलेच प्रयत्नच नाही करावे लागणार. आणि हा स्त्री सन्मान तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण की आता पुरुषाला समजून घेण्यासाठीचे सुद्धा व्हिडिओ आम्ही करतोय. बाय द वे, सतत महिला दिन आहे आपल्या चॅनलवरती, फक्त या शुक्रवारीच नव्हे, तर प्रत्येक व्हिडिओ या चॅनलवरचा प्रत्येक वयोगटातल्या, प्रत्येक भौगोलिक परिस्थितीतून आलेल्या आणि प्रत्येक आर्थिक स्तरातून आलेल्या प्रत्येक मुलीसाठी, स्त्रीसाठी मी बनवत आहे वेगवेगळे व्हिडिओज. असेच तुम्ही बघत राहा आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा. पुरुष असू दे, स्त्री असू दे, माझ्या प्रेक्षकांपैकी माझं तुमच्या प्रती प्रेम आणि कृतज्ञता अशीच राहणार. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.